कोकणातील महायुतीच्या सर्व आमदारांची काल रात्री मुंबईतल्या एक्सप्रेस टॉवरमध्ये बैठक संपन्न झाली आहे। सुनील तटकरे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक झाल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी हिनं भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून खडाजंगी झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। परंतु अखेर बैठकीत जुईली दळवींचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जबाबदारी विकास गोगावले यांच्यावर दिली असून ते रत्नागिरीमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, कोकणातील महायुतीच्या सर्व आमदारांची काल बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि तो अर्ज काही वेळातच मागे घेतला जाऊ शकतोय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधान परिषद मतदारसंघातील महायुतीतील जी बंडखोरी आहेत ती टाळण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक काल संपन्न झाली आहे अशी माहिती येते। आणि महेंद्र दळवी यांच्या मुलीने जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो मागे घेण्याच्या दृष्टीनं या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं माहिती आहे। परंतु तत्पूर्वी बैठकीत खडाजंगी देखील झालेली पाहायला मिळते, कारण सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार हे खास करून रायगडमधले आमदार हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। कारण या अगोदर सुनील तटकरे आणि विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये हे दोन्ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा प्रकारचा एक सामना रंगलेला पाहायला मिळाला होता आणि त्या दृष्टिकोनातून या दोन्ही पक्षातले संबंध जे आहेत ते ताणले गेले होते। अगदी सुनील तटकरे विरोधात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवी असतील, त्याचबरोबर भरत गोगावले असतील, हे सर्वांचे एकमेकावर टीका करत होते। परंतु आता विधान परिषद निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे हा महायुतीतून उमेदवार असणार आहे आणि त्यांच्या विरोधात महायुतीमध्येच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीनं जुईली दळवी हिनं अर्ज भरलेला पाहायला मिळतोय आणि त्यासाठी ही बंडखोरी टाळण्याच्या दृष्टिकोनातून ही रात्री बैठक झाली। उदय सामंत आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीमध्ये बरीच खडाजंगी झालेली पाहायला मिळते, एकमेकांशी आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले। परंतु अखेर शेवट महायुतीचा धर्म पाळण्याचे ठरवण्यात आलं आणि जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यासाठी भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यावर ही जबाबदारी दिली असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे ते रत्नागिरीत देखील पोहोचलेले आहेत आणि जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज कदाचित आज मागे घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। हो, नक्कीच कृष्णा, तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।